नमस्कार. व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. ही माझ्याकडे एक पर्स आहे जी मी 1 वर्ष झालं यूज करते. तिला कंडिशन खूप चांगली आहे तिची. तिला बाकी काही झाले नाही. आतमधून पण चांगली आहे. बेल्ट पण तिचा खूप चांगला आहे. पण तिला एक होल पडलेलं आहे. जळालेली आहे ती आतनं आणि बाहेरून सुद्धा. तर मला ती फेकून द्यायची नाही आहे. म्हणून मी तिला नवीन लूक देण्यासाठी काहीतरी करावं म्हणून प्रयत्न केलेला आहे. तर सुरुवातीला मी त्याला कापड लावावं असं ठरवलं होतं. पण कापड लावायचं म्हटलं तर फक्त एकाच ठिकाणी डिझाईन होईल. मग मी काय केलं आहे, माझा टॉप होता जुना तो घेतला. अगोदर विचार केला फक्त बाहीला असलेलं कापड जे आहे ते यूज करावं. पण नंतर असं कळलं की तो जो आहे तो कपडा पूर्ण डिझाईनचा तो पूर्ण बनवतानाच असा बनवलेला आहे की त्याला कट केलं तर ते सगळं बिघडून जाईल. त्यामुळं मी ठरवलं त्याचा एक आपण कप्पा बनवूयात, जेणेकरून तो लूक पण छान येईल आणि त्याचा यूज पण होईल मला. मग अगोदर मी जो आहे जाळलेला भाग क्लीन करून घेतला आहे आणि त्याच्यानंतरनं त्या टॉपचा जो भाग आहे एक छोटासा तुकडा कापला आहे आणि तो तुकडा जो आहे तो हात शिलाई केलेला आहे. याच्यावरती हात शिलाई केला कारण की आपण त्याच्यावर कप्पा बसवणार आहे, त्याच्यामुळे ती हात शिलाई दिसणार नाही आहे. आणि अगोदर याला कापड लावून घेण्याचं कारण असं की जर आपण त्या कप्प्यामध्ये एखादी गोष्ट टाकली, पेन असेल किंवा एखादा कॉईन टाकला तर तो आतमध्ये जाऊ नये किंवा आतमधली गोष्ट एखादी छोटी असेल तर ती बाहेर येऊ नये, म्हणून ते शिवून घेतलं अगोदर. आतला पार्ट जो आहे तो नंतर मी शिवणारच आहे. अगोदर बाहेरचा पार्ट शिवून घेतला. फोमला शिवलेलं नाही आहे, फक्त ते वरती कापड आहे त्याला शिवून घेतलेलं आहे. तर हे आपलं असं शिवून घ्यायचं आहे. पूर्ण झालेलं आहे आपलं रेडी. आणि हा भाग जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे ड्रेसचा. तर हा असा पूर्ण डिझाईनचा जो आहे शेप आहे हा. तर त्याच्यानंतरनं मी काय केलेलं आहे, जी पर्स आहे ती उलटी केलेली आहे. खूप मेहनत केली त्याच्यासाठी. अस्तर जे आहे ते कट केले आणि त्याच्यानंतरनं हा भाग जो आहे तो आपल्याला दिसतोय. तर मी त्याच्यासाठी ही साईडची शिलाई जी आहे ती उसवून घेणार आहे. एक एक करून मी दोन्ही साईड उसवून घेतलेली आहे. सुरुवातीला पहिल्यांदा एकच उसवली. अगोदर एवढा कॉन्फिडन्स नव्हता की जशाच्या तसं आपल्याला येईल म्हणून पहिल्यांदा सुरुवातीला एक उसवलं. परत दुसरं पण उसवलं आणि त्याच्यामध्ये जे आपलं हे डिझाईनचं कापड आहे ते हे आपण असं अंथरून घेणार आहोत दोन्ही साईडला बरोबर एकदम समान. हे बघा मी असं केलेलं आहे याला. आणि त्याच्यानंतरनं आपण त्याला शिलाई मारून घेणार आहोत. अगोदर दोन्ही साईडनी मारली शिलाई आणि नंतरनं खालच्या बाजूने देखील उसवून त्याला शिलाई मारून घेतलेली आहे. तर मग शिलाई मारल्यानंतरनं जे आहे ती आपली पर्स अशी रेडी होती एकदम. होल पण गेलेला आहे आणि नवीन लूक पण झालेला आहे आणि एक नवीन कप्पा पण तयार झालेला आहे माझ्यासाठी. तर ही पर्स जी आहे अशी नवीन तयार झालेली आहे आपली. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.